प्रसाद भडसावळे यांना मी यानंतर इथे निमंत्रित करते. वाचन संस्कृती असा विषय आपण प्रसाद सरांना दिलेला आहे. बालसाहित्यकार, संदर्भ तज्ज्ञ आणि ग्रंथ प्रसारक. गेली 30 वर्ष वाचन संस्कृती रुजवण्यासाठी सर प्रयत्न करतायत. 1200हून अधिक देणगीदारांच्या सहकार्यातून त्यांनी 1,30,00,000 रुपयांची 90,000 पुस्तकं त्यांनी जमा केलेली आहेत. 500हून अधिक वाचनालये सरांनी सुरू केलेली आहेत आणि त्यांच्यामुळे याच कारणामुळे आपण त्यांच्याकडे वाचन संस्कृती हा विषय सोपवलाय. मी प्रसाद भडसावळे सरांना विनंती करते, आपण विषयाची मांडणी करावी. आजच्या परिसंवादामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की सर्वात वेळ कमी कशाला मिळाला, तर वाचन संस्कृती या विषयाला. आजची आपली वाचनाची परिस्थिती तीच झालेली आहे की वाचायला कोणाला वेळ नाही, आणि तो वेळ असेल तर तो अन्य माध्यमं त्यांच्यावरती इतकं आक्रमण केलेलं आहे की त्या माध्यमांसाठी त्यांना तो वेळ द्यायला लागतो. आशाने मगाशी बरोबर सांगितलं की कोविड नंतर लोकांना पुस्तकांचं महत्त्व कळायला लागलं किंवा पुस्तकं ती विकत घ्यायला लागली. पण मी ज्या वेळेला हा उपक्रम सुरू केला वाचन संस्कृती संदर्भात काम करायला, ते 1997 सालापासून सुरू केला. आपल्या मराठी माणसाचं किंवा ओव्हरऑल, मी इथं पुण्यासंदर्भात मानचित्राचा विषय चालला म्हणून मी पुण्यासंदर्भात बोलतो की पुस्तक हे विकत घ्यायचं नसतं, ते आम्हाला फुकट मिळालं पाहिजे, कोणतरी भेट दिलं पाहिजे. हीच संस्कृती आपल्याकडे बरेच वर्ष आहे. एखादा दिवाळी अंक सुद्धा तो ग्रंथालयातनं मला वाचायला मिळावा किंवा कोणतरी वाचून झाला असेल तर नंतर वाचावा, किंवा वृत्तपत्र सुद्धा मी एकच घेईन पण 4 वृत्तपत्र आजूबाजूच्याकडनं वाचीन, ही संस्कृती पहिल्यापासून आपल्याकडे होती. त्यामुळे जर वाचायचं असेल किंवा लोकांना वाचन प्रवृत्त करायचं असेल तर त्यांना पुस्तकं किंवा वाचन साहित्य उपलब्ध करून दिलं पाहिजे, हा पहिला मी दृष्टिकोन ठेवला. आणि त्यामुळे मी काय केलं की समाजातल्या ज्या लोक पुस्तकं खरेदी करतात अशी लोक शोधायला सुरुवात केली, किंवा असे प्रकाशक की ज्यांची पुस्तकं पुस्तक प्रदर्शनामध्ये सारखी सारखी हाताळून खराब झालेली असतात आणि नंतर ती कोणी विकत घेत नाही, तर अशी पुस्तकं ती गोळा करून ती जिथं वाचण्याची गरज आहे किंवा वाचावं लोकांनी असं वाटतं तर त्यांना द्यायला लागतो. माझ्या मते हाच मुळात पहिला भाग होता की आपल्याकडं विकत घेऊन पुस्तक वाचायची सवय जरी कमी असली तरी आपण जर कोणाला पुस्तक भेट दिलं तर ते पुस्तक ते डायरेक्ट रद्दीत टाकत नाहीत. त्याच्या आवडीच्या विषयाचं नसेल तर त्याच्या आवडीचा विषय जो असेल, त्या पुस्तकाचा विषय असेल, त्याचा वाचक शोधून ते त्याच्यापर्यंत पुस्तक पोहोचवतात. त्यामुळं पुस्तकाचा म्हणजे त्या वाचनाने एखाद्या वाचकाने जरी वाचलं नसलं तरी पुस्तकाचा प्रवास होऊ शकतो वाचकापर्यंत, ही जाणीव मला त्यातनं झाली. आणि त्यातनं अजून एक असं जाणवलं की मगाशी सुरुवातीला मंगलाताईंनी एक उल्लेख केला की हॉस्पिटल्स असतात किंवा बाकीच्या ठिकाणी अशी जर मासिकं ठेवली तर पहिलं मी ते सुरू केलं, कारण अनेक साहित्यिक आणि अनेक कलावंत माझे देणगीदार मी त्यांना बनवलं असल्यामुळे त्यांच्याकडं विनामूल्य भरपूर मासिकं जातात. तर ही मासिकं मी गोळा करायला लागलो आणि ती मासिकं मी पुण्यातले प्रतिष्ठित मंदिरं असतील किंवा रुग्णालय पण असतील तर तिथं मी द्यायला लागलो. आणि त्यांनी असा फायदा व्हायला लागला की नंतर तिथले जे डॉक्टर्स आहेत ते स्वतः त्या मासिकांची वर्गणी भरायला लागले, लाजे खातर का होईना, की त्यांना जाणीव झाली की लोक हे वाचतायत. तर पुण्यातल्या बरेचशी मंदिरं असतील किंवा बऱ्याचशा ठिकाणी, त्यामुळे अशी पुस्तकं किंवा अशी मासिकं आपण गोळा करून ती इतरांना देऊ शकतो. आता हा इतिहास जर अजून जाणून घ्यायचा असेल तर युट्यूबवरती मी यावरती विस्तृत बोललेलो, त्यामुळे त्यात आता मी वेळ घालवत नाही. कोविड नंतरचा भाग मी बोलतो. कोविडच्या काळात असं झालं की सगळेच घरात अडकून पडले होते आणि ज्या पद्धतीने पुस्तक विक्री नंतर व्हायला लागली तर लोकांना ती घुसमट लक्षात आल्यानंतर त्यांना पुस्तकांचं महत्त्व जाणवायला लागलं. आणि त्यानंतर आम्ही उपक्रम एक सुरू केला की घरोघरी असावी ग्रंथसंपदा. आज घरोघरी पुस्तकं असण्याची जर गरज असेल तर ती पुस्तकं कशा माध्यमातून आपण उपलब्ध करून त्यांना देऊ शकतो याचा विचार आम्ही ग्रंथभेट देणारे लोकही करायला लागलो. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रंथभेट किंवा ग्रंथ चळवळीत काम करणारे लोक आहेत, पण त्यांना एकत्रित बांधणारा जो धागा आहे ना तो खरं तर मुलं आहे. म्हणजे आपण 50 वर्ष इथनं पुढच्या 50 वर्षांचा जेव्हा आपण आढावा घेणार आहोत तेव्हा माझ्या मते जी लोक आज इथं उपस्थित आहेत ती वाचन प्रेमाने किंवा या विषयांच्या आस्थेनेच इथं आलेली आहेत. पण ज्या तरुण पिढीला आपल्याला किंवा ज्या युवकांना आपल्याला पुस्तकं किंवा या वाचन संस्कृतीची गोडी लावायची आहे तर त्या मुलांसाठी मुळात घरात तसं वातावरण आहे का ते निर्माण केलं पाहिजे. जर आई वडील स्वतःच वाचत नसतील तर ती मुलं काय वाचणार? आई वडील स्वतः जर मोबाईलवरती रील्स बघत असतील तर मुलं रील्सच बघणार. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या संस्कृतीमध्ये जो मासिक परंपरा आहे की मासिकं जी नियतकालिका आहेत तर नियतकालिकांकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे. आज अनेक लोक ह्याच्यावरती फेसबुकवरती वगैरे पोस्ट करतात की आमच्या काळात चांदोबा काय होता, पण त्याच लोकांनी चांदोबाची वर्गणी भरली नाही म्हणून तो बंद पडलाय. त्यामुळे आता ते जुने उसासे टाकून देऊन नव्याने काय करता येईल याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आणि लोकांना द्यायची इच्छा आहे, फक्त त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही. लोक ठीक आहे पुस्तकं विकत घ्यायला अडसर आणतात, तर ग्रामीण भागामध्ये असेल किंवा मुलांपर्यंत असेल आपण CSR फंडिंग करणाऱ्या अनेक संस्था आहेत ज्या पुस्तकांसाठी सुद्धा देणगी द्यायला तयार असतात. आणि अनेक प्रकाशक जे आहेत त्या प्रकाशकांना प्रश्न असा असतो की आमची पुस्तकं ग्रामीण भागात जाऊ शकत नाहीत.
तर प्रकाशक संघ आहे किंवा बाकी साहित्य संस्था आहेत, त्यांनी शासनाकडे असं एक बंधन केलं पाहिजे की जी एसटी आहे, जी गावागावात जाते, त्या एसटीच्या माध्यमातून ही पार्सलं जाऊ शकतात. कारण गेली 30 वर्ष माझी सर्व पुस्तकं, जी 500-600 ग्रंथालय मी सुरू केली, वाचनालय सुरू केली, ती ग्रामीण भागामध्ये जिथं फक्त एसटीच जाते अशा ठिकाणी ती सुरू झालेली आहे. आणि एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर अनेक वर्ष मला मदत करते. आम्ही फक्त त्यांच्याकडे पार्सल देतो आणि ती ग्रामीण भागात जात असतात. त्यामुळे वाचन संस्कृती हा जो आपण विषय रुजवायचा म्हणतो, तर पहिली गोष्ट म्हणजे मुलांपासूनच सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी, संस्थांनी, शाळांनी, ज्या साहित्य संस्था आहेत त्या संस्थांनी मदत केली पाहिजे. एक धक्कादायक गोष्ट आज मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, यातल्या कोणालाही ती माहिती नसेल. कोविड नंतर पुण्यासारख्या शहरातनं जे ग्रामीण भागातनं लोक इथं काम करायला आले होते, ती सगळी लोक परत गावाकडे गेली, ती परत पुण्यात आली नाही. आज मराठी शाळांची स्थिती काय आपल्याला माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होत गेली. मराठी शाळांचा हा फार मोठा, नुसता इंग्रजी माध्यमामध्ये जातात म्हणून विद्यार्थी संख्या कमी झालेली नाही. जे ग्रामीण भागात लोक गेले ते परत आले नाही आणि त्यामुळे इथल्या शाळांमधल्या विद्यार्थी संख्या कमी झाल्या. गेल्या 3 वर्षामध्ये केवळ पुण्यामध्ये 52 शाळा आहेत की ज्या शाळांची ग्रंथालय बंद पडली. त्याचं कारण विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे त्या ग्रंथपालांचं समावेशन दुसऱ्या शाळेत केलं गेलं. आज 52 शाळांमध्ये ग्रंथपाल नाही, त्यामुळे ग्रंथालयही बंद आहे. आज समाजाला ज्या ह्या गोष्टी माहितीच नसतील तर समाज त्यासाठी पेटून कसा उठेल. अनेक गोष्टींसाठी आंदोलनं होतात, अनेक गोष्टींसाठी लोक मागण्या करतात, पण हा साहित्याचा महत्वाचा जो घटक आहे वाचक किंवा ग्रंथ, या ग्रंथासाठी मूळ जो आहे ग्रंथालय आणि ग्रंथपाल याच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं. आज अनेक ग्रंथालय बंद पडतात, निधी नाही, पण समाज त्यांना निधी देऊ शकतो. मध्यंतरीच मंगलाताई आणि आम्ही एक उपक्रम केला. एका शाळेमध्ये पुस्तकं कमी पडत होती, तर 1 दिवसात त्यांनी आवाहन केलं तर 2000 पुस्तकं एका दिवसात जमा झाली. म्हणजे समाजाला द्यायची इच्छा आहे, फक्त त्याच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. दुसरा एक मुद्दा मला असं वाटतं की वाचनाला, वाचन संस्कृतीला भाषिक चौकटीमध्ये अडकवू नये. आपल्याला सगळ्यांनाच मराठीचं प्रेम आहे, मराठीची आस्था आहे, पण आज आपल्या समाजामध्ये बहुभाषिक कुटुंब मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे ते आई वेगळ्या भाषेतली असते, वडील वेगळ्या भाषेतले असतात आणि मुलगा आजी आजोबांची भाषा बोलण्याचा प्रयत्न करत असतो. अशा याच्यामध्ये साहित्याला, वाचनाला कधीही भाषेमध्ये अडकू नये असं मला वैयक्तिक वाटतं. फक्त एवढंच आहे की आपण जी भाषा पोचवायचा प्रयत्न करतो, आज आधुनिक तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञानामध्ये प्रॉब्लेम असा होतोय की कॉपीराईट कायदा हा नक्की काय आहे हा सर्वसामान्य माणसाला माहीत नाहीये. त्यामुळे कोणी रील्स बनवतो, कोणी युट्यूबवरती काही व्हिडिओ करतं, तर कुठलंही साहित्य त्यांना असं वाटतं की हे आपण टाकू शकतो. तर माझ्या मते त्याच्यावरती एक अभ्यास होऊन की कुठल्या पद्धतीचं साहित्य तुम्ही वापरू शकता, कुठल्या पद्धतीचं साहित्य आपण पोचवलं पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे की कॉपीराईट कायद्यामध्ये 60 वर्षाचा जो कायदा आहे, तर असे जे साहित्य आहे की जे साहित्य आज पुस्तक रूपाने आपण नवीन पिढीपर्यंत पोचवू शकत नाही, आपण त्याचे व्हिडिओ बनवूया, आपण त्याची माहिती लोकांपर्यंत देऊया. आणि ह्यासाठी साहित्य संस्था किंवा जे वाचनप्रेमी आहेत तर त्यांनी एकत्र आलं तर माझ्या मते त्याचा खूप मोठा एक फायदा होईल. तिसरी गोष्ट अशी आहे की काय वाचावं हे कधीही कुठल्याही वाचकाला सांगू नये, असं मी अनुभवानं सांगतो. त्याला जे वाचायचं ते वाचू दे. त्याचं कारण काय माहिती का, संस्कार ही जी गोष्ट आहे ना, ही लादण्याची नाहीये, ती अनुकरणाची. तुम्ही जर चांगलं साहित्य घेऊन त्यांच्यासमोर बसलात, तुम्ही जर चांगल्या लोकांच्या साहित्यकांच्या ओळखी करून दिल्यात तर नक्कीच ते त्याच्याकडे वळतील. आपण चित्र प्रदर्शनं असतील, आपण नृत्याचे कार्यक्रम असतील, आपण गाण्याचे कार्यक्रम असतील, ह्याला तरुण पिढीला नेत नाही, कारण त्यांची ती आवड नाही. मुळात आपणच जात नाही. कारण मी म्हणलं तसं विनामूल्य कार्यक्रमांना बसायला जागा नसते, पण 100 रुपयाचं जरी तिकीट ठेवलं तरी 50 लोकांचीच गर्दी असते. ही मानसिकता जोपर्यंत आपल्या समाजातली आपण बदलू शकत नाही, तोपर्यंत माझ्या मते ही कुठलीही संस्कृती असेल, शेवटी संस्कृती लयाला जाते, ऱ्हासाला जाते असं म्हणलं जातं, पण काही काळानंतर तिचा उदय पण होतो. निदान वाचन संस्कृती अजून 50 वर्षानंतर लयाली गेली आणि नवीन कोणतरी तिचं परत उत्खनन केलंय, इतपत तरी जाऊ नये, अशा तरी आपण निदान आत्ताच्या लोकांनी काम केलं पाहिजे. पुस्तक विक्री हा जसा भाग आहे किंवा पुस्तक प्रदर्शन हा जसा भाग आहे, तसं काय वाचावं, कसं वाचावं हे पण सांगू नये हा जसा जरी भाग असला तरी आपण काय वाचलंय चांगलं हे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाठवू शकतो. AI सारखं तंत्रज्ञान इतकं स्ट्रॉंग आहे की 80 वर्षाची व्यक्ती जर त्याची माहिती नीट घेऊ शकते, तर मला आवडलेली गोष्ट मी माझ्या पद्धतीने मांडू शकतो. आज बालमेळावे असतील, कुठल्याही प्रकारची प्रदर्शनं असतील, साहित्य संमेलन असतील, तिथं वाचन संस्कृती ह्या विषयाला कधी वेळ मिळतो. मला तर गेल्या 25-30 वर्षामध्ये कुठल्याही साहित्य संमेलनाच्या परिसंवादामध्ये ग्रंथालयाचा कुठला प्रतिनिधी तरी उपस्थित आहे असं कधीही जाणवलं नाही. जो मूळ आहे, जी मुळं आहेत, त्या मुळाकडे जर जायचं असेल तरच आपण त्या गोष्टींचा चांगला अभ्यास करू शकतो. बोलण्यासारखं बरंच आहे, पण वेळ खूप झालेला असल्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ती मी ह्याच्यात लिहिलेल्या आहेत, तर ते मी आयोजकांकडे त्या सबमिट करतो आणि नंतर परत कधी संधी मिळाली तर याच्यावरती विस्तृत बोलता येईल. धन्यवाद.